नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं माझ्या आजच्या नवीन पॉडकास्टमध्ये। आजचा आपला विषय आहे खादाडबोका म्हणजेच एस फॉर ससुल्या। पण पॉडकास्ट सुरू करण्यापूर्वी जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या। सोबतच शेजारी असलेल्या बेल आयकॉनला प्रेस करा सो दॅट कोणतीच अपडेट तुम्ही मिस करणार नाही। तर मग वाट कसली बघताय, चला सुरू करूया आजच्या आपल्या पॉडकास्टला। मंडळी, जेव्हापासून या खादाडबोक्याची सासूबाई वारली आहे आणि मी याच्यावरती पॉडकास्ट केले आहेत ना, तेव्हापासून याच्या भक्तांनी मला हैराण करून सोडलंय आणि सगळ्या आयडीज ना 1-2 दिवसा अगोदरच्याच बनवलेल्या आहेत। हा ससूला त्या कॉमेंट्स करतो असं मला वाटते। याच्यावर जळण्यासारखं काही आहे का हो मंडळी? एकतर बघा ना, हा आहेच सशासारखा, याच्यावरती मी का जळू? कोण तर बोलतात की मराठी माणूसच मराठी माणसाचा पाय खेचतोय। आता ह्याचे पाय खेचण्यासारखं ह्याने काय केलंय? साधीशी गोष्ट आहे, जर पब्लिक प्लॅटफॉर्म वरती व्हिडिओ टाकतायत हे लोक तर मग त्याच्यावरती बोलण्याचा प्रत्येकाला हक्क आहे। हा, आता जर हा त्या गावाखेड्यात असता, असं वागला असता आणि मी इथे येऊन ह्याच्यावरती बोलली असती तर वेगळी गोष्ट आहे, परंतु तसंही नाही। या सशाने स्वखुशीने सगळं काही युट्यूब वरती दाखवलं आहे, मग त्यावर का नको बोलू? युट्यूब थोडीच हे ह्याच्या एकट्याचं आहे, इथे तर प्रत्येकाला व्यक्त होण्याची परवानगी आहे। जर नसेल सहन होत क्रिटिसिझम तर जेवढं काही कचरा केला आहे या लोकांनी युट्यूब वरती तो याने उचलावा। अहो, उचलावा म्हणजे जे काही टाकलं आहेत ना व्हिडिओज याने ते डिलीट करावे अथवा प्रायव्हेट करावे। जर नसेल जमत तर ऐकावं जे काही याच्यावरती रिॲक्शन दिलं जात आहे ते। आता ह्याला काय नेगेटिव्ह कॉमेंट्स येत नसतील का? येत असतील ना, पण ह्या लबाड सशाने ब्लॉक केलंय सगळ्यांना। ज्यांना याचं खरं रूप समजलं आहे किंवा समजायला लागलं आहे ते याला कॉमेंट करतात, पण याने सगळ्यांना हाईड करून टाकलंय जेणेकरून इतर लोकांना याचं खरं रूप समजायला नको म्हणून। खूप लोक साधी भोळी आहे, ज्यांना नाही समजत कोण कसं आहे ते। त्यांना व्हिडिओमध्ये गोड बोलणारं कोणी दिसलं की लगेचच ते लोक पागळतात आणि आपण खरं बोलत असलो की त्यांना वाटते अरे चा, एवढ्या चांगल्या लोकांना हे कशाला असं बोलतायत, आणि मग ती लोक आपल्यासोबत भांडायला येतात, तेही या लबाड सशासारख्या लोकांची बाजू घेऊन। पण तो ससा डिझर्व करतो हे सगळं बोलणं ते समजण्या इतपत ह्या लोकांची बुद्धी नाही हो। आता याने 2-4 चॅनल ओपन करून ठेवले आहेत आणि त्यातला एक चॅनल तर बायकोचा आहे, ज्यावरती हा बायकोने बनवलेल्या 5 रेसिपी दाखवतो। रेसिपी तर एकाच टाईपच्या असतात सगळ्या आणि साहित्य बघाल तर एकच असते। हे मी बनवलं कांदे बटाटे मसाला वापरून, ते मी बनवलं कांदे बटाटे मसाला वापरून, त्या व्यतिरिक्त काही असं वेगळं नाही। आणि आजकाल तर मंडळी तुम्ही बघितलं असेल तर जो कोण उठतो त्याला स्वतःच्या रेसिपी दाखवायच्या असतात, पण काय आहे ना, हे लोक विसरतायत की त्या रेसिपी त्यांच्या नसतात तर ह्या त्या युट्यूबवरच्या बघूनच यांनी बनवलेल्या असतात। येडा बनून पेढा खाण्याची काम करतात हे लोक, बाकी काही नाही हो मंडळी। लोकांच्या इमोशन सोबत खेळायचं आणि डॉलर्स कमवायचं हेच या लोकांचं ध्येय आहे फक्त। आता ह्या ससुल्याने बायकोचं चॅनल खास रेसिपीसाठी म्हणूनच बनवलं होतं, मग ह्याच्या चॅनलवरती वेगळं असं दाखवण्याची काय गरज होती? हा ससूला बोलतो पादुडी आणि खांजू शाळेत जातात, त्यांच्या टिफिनला बनवायला नाश्ता रेसिपी दाखवतोय आम्ही। थँक्स हा सशा, सांगितलं नसतंस ना तू आम्हाला की तुझी मुलं शाळेत जातात तर आम्हाला वाटलं असते ती मुलं पण तुझ्यासारखीच उपटसोंडी आहेत की काय। आपण बेसनचे पोळे कसे बनवतो मंडळी, तसंच ह्या ससुलीने गव्हाच्या पिठाचे पोळे केले होते, पण नाव काय तर पोटॅटो वेजीज ब्रेकफास्ट। ह्यांचं बघून काही करू नका मंडळी, पोट वगैरे बिघडला ना उद्या जाऊन तर मग बोलू नका की प्रणालीने सांगितलं नव्हतं आम्हाला। तुमच्या सगळ्यांची ना मला खूप काळजी आहे, त्यामुळे आधीच सांगते मी, सावध राहा। या लोकांच्या रेसिपी बघून घरी ट्राय करणं बंद करा। आणि काय ती चिकटी बाई आहे ना ससुली, नाश्त्याला बनवलं तेच एक पोळे त्या मुलांना सिल्वर फॉइल मध्ये पॅक करून दिले टिफिन मध्ये। आई कशी असते, जी आपल्या मुलांना 1 खाणार असेल तर त्याला 2 देते, पण ही बाई तर जिथे मुलं 1 खाणार असतील तिथे अर्ध देईल, अशी चिकटी आहे। ह्या दोघांचं कसं आहे माहिती आहे का, या लोकांना फक्त स्वतःचं पोट भरायचं दिसते, बाकीचे लोक उपाशी आहेत ह्याच्याशी या लोकांना काहीच घेणं देणं नाही। आणि तो ससूला काय हो मंडळी, स्वतःला काय राजकुमारच समजतो वाटते पनवेलचा। त्या पुला पॅन मध्ये कसा फ्लिप करत होता पाहिलत का? उगाच शायनिंग मारत असतो ससुल्या। ससुल्या असा कसा रे तू? असा कसा वेगळा मी, असा कसा वेगळा। व्ह्यूज पडले की यांचा आता सुरू झाला आहे एक रेसिपी दाखवायच्या आणि व्हिडिओ बनवायचा। अरे जर व्हिडिओ बनवायला काही कंटेंट नसेल तर सुट्टी घ्या ना, पण नाही, ते जमणार नाही या लोकांना।
डॉलर्सची एवढी हाव लागली आहे ना की काही कॉन्टेंट नसला तरी पण काही दाखवत बसतात. एक गोष्ट 17 वेळा दाखवायला काय मजा येते आणि अंधमंद भक्तांना पण ते बघायला काय मजा येते ना काय माहिती. फालतूपणा सुरू आहे सगळा, बाकी काही नाही. आता त्या मुलांच्या शाळेमध्ये इलेक्शन निमित्त सुट्टी होती तर ती घरी होती. ह्या मूर्ख लोकांना ना सुट्टी म्हणजे काय वाटते काय माहिती. बावळट फुकट्या, सुट्टी आहे तर बायकोच्या मागे मागे फिरला असेल कॅमेरा घेऊन ह्या त्या रेसिपी शूट करायला. मी लिहून देते मंडळी, ह्या मूर्ख माणसाने आणि ह्याच्या फॅमिलीने ना मतदान केलंच नसणार. अशा या अडाणी लोकांमुळेच देश आपला मागे राहिलाय. यांना फक्त स्वतःचा विचार करता येतो. स्वतःची चांदी झाली ना बस, बाकी सामान्य जनता गेली तेल लावत. हे लोक वोट करत नाही योग्य उमेदवाराला म्हणून कोणीही जिंकतो आणि मग 5 वर्ष हेच लोक आहेत जे रडत बसतात की याने काम नाही केलं त्याने काम नाही केलं. पण जेव्हा यांच्याकडे वेळ आणि संधी असते योग्य उमेदवाराला जिंकून देण्याची तेव्हा हे लोक घरामध्ये लपून बसतात. पण फुकटचं काय मिळत असेल ना त्याचा वास काढत काढत हे लोक आवर्जून जातात. ह्या ससुल्याने तर नक्कीच त्या लाडकी बहीण योजनेचा देखील फायदा घेतला असणार. मी सांगते ना तुम्हाला मंडळी, फुकटचा हा माणूस काही सोडणार नाही. आता तो मसूर भात मध्ये काय वेगळं होतं का? मूग चणे कसला कसला या बाईने भात दाखवून मोकळी झाली आहे. पण परत तेच रेसिपी दाखवायची असते. फक्त काय फरक तर कडधान्य वेगळी असतात. आणि आता रेसिपी दाखवण्यासाठी म्हणून खास आजकाल ही सळूबाई ससुली साड्या नेसते, मॅचिंग इयरिंग्स घालते. स्वतःला तर ही ना हिरोईनच समजते वाटते. पण ठीक आहे, नीट नेटकी तरी राहते, नाही तर आधी कशी राहायची माहिती आहे ना. पैशासाठी ना वाटेल ते करतील हे लोक. आता त्या मासोळीला हिने ठेवून घेतलंय तर तिला जॉबला पाठवायचं तर नाही, तिला पण बसवलंय घरीच रेसिपी बनवत दाखवायला. 4 माणसांचा स्वयंपाक पण या ससुलीला एकटीला जमत नाही का करायला? 17 जण हिला कशाला हवी असतात मदतीसाठी. या ससुल्याला पण वाटते शांत बसवतच नाही. भावाला रेसिपी बनवायला सांगेल, आईला रेसिपी बनवायला सांगेल, बायकोला रेसिपी बनवायला सांगेल. आता तर त्या मेवणीला पकडलं आहे. अरे ससुल्या, तुला काय फक्त खायलाच येतं का फुकटचं? जरा कधीतरी तू पण स्वतःच काहीतरी करून दाखव ना. तू पण दाखव रेसिपी, बघू काय काय येतं तुला ते. आणि नेहमी काय रे ससुल्या ह्याच्या त्याच्यावरती डिपेंड असतो. कधीतरी तू पण काहीतरी करत जा ना. काय त्या मासोळीची रेसिपी चिकन खिम्यामध्ये गाजर पण टाकतात का हो मंडळी? मी तर पहिल्यांदाच बघितलं खिम्यामध्ये गाजर. तरी नशीब फ्लावर वाटाणा बीट बटाटा नाही टाकला, नाहीतर चिकन पावभाजी खिमा झाला असता तो. आता ससुला गावी गेला आहे. गावी जाणं म्हणजे ह्याचं काय तुम्हाला तर सगळ्यांना माहितीच आहे. झाडं फळं फुलं सूर्यचंद्र तारे दाखवणं. तुम्हाला म्हणून सांगते मंडळी, ह्याचा गावचा रूट तर आता मी डोळे बंद करूनही जाऊ शकते तिथे, एवढा माझ्या डोक्यात बसला आहे. रोज रोज तोच रस्ता बघून. तरी अजून किती वेळा हा तो गावचा रस्ता दाखवणार आहे ना काय माहिती. बस कर यार ससुल्या बस, इनाफ इज इनाफ नाव. गावी पोचल्यावरती काय त्या मांजरी बोक्याच्या मागे हात धुवून लागतो ना हा ससुल्या. हा ससुला आणि तो किरकिड्यामध्ये ना काहीच फरक नाही आहे. दोघही फुकटे आणि लाळ घोटे आहेत. आणि ससुल्याची मातोश्री पण अँटिकच आहे या मंडळी. घरात आल्यावरती ची नजर काढत होती. अहो काकू, उंबरट्याच्या बाहेर असतात तेव्हा नजर काढायची असते हो. तुम्ही त्याला घरात घेऊन मग कसली नजर काढताय? आणि हे सगळं पण छोट्या छोट्या गोष्टी दाखवणं गरजेचं आहे का हो मंडळी? काहीतरी इन्फॉर्मेटिव्ह दाखवायचं तर नाही. ह्याची आई याची नजर काढते ते बघून लोकांनी काय करायचं? त्यातून काय शिकायचं लोकांनी? तसं पण ह्याची नजर काढून काय फायदा आहे? हा खादाड बोका एवढा कोणता तीर मारतोय बाहेर राहून? ह्याचीच नजर असते कुठे काय फुकट मिळते ते बघायला. गेल्या वर्षी बघा मंडळी, तो बनिकेत भात जोडणी आणि भात भरडायला गेला होता. आता त्याच बघून हा ससुला पण गेला आहे आणि त्याचे व्हिडिओ बनवतोय. ह्याचे व्हिडिओ त्याचे व्हिडिओ बघायचे आणि तेच कॉपी पेस्ट करून आपल्या चॅनल वरती दाखवायचं. एवढं या सशाला छान जमते. आता गावी गेलाय ना हा, तर बघा कसं फुकटचं काय मिळते त्या शोधात असेल हा. ससूला एवढा लबाड आहे ना की कधी सुमडीत सासूचं घर पण विकेल आणि त्या मासोळीला ठेंगा देईल. तिला पण समजणार नाही काय. पैशासाठी आणि फुकटचं काय मिळेल ह्यासाठी हा ससूला काही करेल आणि कोणत्याही थराला जाईल मंडळी. तर आजसाठी एवढंच. आजचं पॉडकास्ट मी इथेच थांबवते. आजचं पॉडकास्ट तुम्हाला कसं वाटलं ते मला नक्की कॉमेंट करून कळवा. आणि पॉडकास्ट आवडलं असल्यास लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. सोबतच शेजारी असलेल्या बेल आयकॉनला प्रेस करा सो दॅट कोणतीच अपडेट तुम्ही मिस करणार नाही. धन्यवाद.